ग्रामदेवता दुर्गा मातेला वंदन करून दीप प्रज्वलन करते। नामदेवची पांचाळ आमचे प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष तुकाराम देसाई, अध्यक्ष तुकाराम देसाई, उपाध्यक्ष शांताराम नाईक आणि ज्येष्ठ सभासद केशव करावडे यांना मी विनंती करतो आणि दीप प्रज्वलन करावं। शांताराम नाईक उपाध्यक्ष, सचिव राजू गाडे यांना पण मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। कार्यकारी सदस्यांना विनंती की त्यांनी मान्यवरांना स्टेजवर घेऊन यायचं आहे व्यासपीठावर।
उर्फ राजू यशवंत ढेगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. धन्यवाद विष्णू बागवे काका. शेवटपर्यंत आवाज जातोय का? असेल सांगा. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन करतो. कुलटोळे गावची आपली ग्रामदेवता आई दुर्गामाता तिच्याशी नतमस्तक होतो आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व मान्यवर, सभासद, बंधू आणि भगिनी यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आजचं जे माझं प्रास्ताविक आहे ते आपल्यासमोर मी सादर करतो. कुलटोळे टेमवाडी समाजसेवा संघ गेली अनेक वर्ष समाजसेवा संघाच्या माध्यमातून स्थानिक विकास आणि विद्यार्थी शैक्षणिक विकासाचा ध्यास मनी घेऊन मुंबई व स्थानिक मंडळ कार्यरत आहे. या सर्व विकासाच्या केंद्रस्थानी असलेली आपली टेमवाडी व आपणा सर्वांचे श्रद्धास्थान म्हणजे पाराचा माठ, अर्थात आपले कल्याण केंद्र. नाट्यकला, अखंड हरिनाम व विचारांची आदान प्रदान करण्यासाठी आपणा सर्वांचे मंदिर म्हणजेच कल्याण केंद्र. समस्त टेमवाडी रहिवासी जसे ग्रामदेवता दुर्गामातेच्या आशीर्वादासाठी आतुर असतात, त्याचप्रमाणे मांडाच्या पायरीवर नतमस्तक होण्याची आज पुराशी शपथ असतो. कुलटोळे गावचे ग्रामदैवत आई दुर्गामातेचे मंदिर आमच्या टेमवाडीवर असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे गाव विकासाबाबतची आमची टेमवाडी ही सदैव केंद्रस्थानी लागलेली आहे. कल्याण केंद्र उभारणी सन 1987 साली करण्यात आली. तदनंतर 2013 साली केंद्राचा विस्तार केला गेला. आमच्या दानशूर देणगीदारांच्या सहकार्याने केंद्राच्या सभोवतालच्या परिसराची डागडुजी कार्य पूर्ण करून परिसर सुशोभित करण्यात आला. माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या होळी महोत्सवाची सांगता सत्याग्रहाने होत असते. पूर्ण 1 मास चालणाऱ्या या जागरातून स्थानिक मंडळाकडून आमची पारंपरिक दशावतार संस्कृती जपली जाते, जेणेकरून या माध्यमातून भविष्यातील नवोदित नाट्य कलाकार घडविले जातात. मंडळाने आजपर्यंत हाती घेतलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यात आमच्या देणगीदारांनी आम्हाला उत्स्फूर्त असं प्रतिसाद देऊन आम्हाला भरघोस सहकार्य केलेलं आहे. या सहकार्याच्या बळावर गतवर्ष आमच्या पाराच्या मांडाचे सुंदर असं प्रवेशद्वार उभारून समस्त टेमवाडी वासियांची स्वप्न आपण प्रत्यक्षात साकार केले आहे. देसाईंच्या पायवाटेचं बांधकाम आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करून कामास लवकरच सुरुवात करणार आहोत. समाजसेवा संघाच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे तो आमच्या पूर्वजांचा. आज या मंगलदिनी त्यांचे पुण्यस्मरण करणे आमचे परम कर्तव्य आहे. इतकंच बोलतो आणि माझं हे छोटंसं प्रास्ताविक या ठिकाणी मी संपवत आहे. पुढचा कार्यक्रम खूप अतिसुंदर आहे. त्या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे महिला ज्या आहेत त्या महिलांनी देखील आज वेळ काढून या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला. खरोखर मी समाजसेवा संघाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राजू. यानंतर आपण आतुरतेने वाट पाहत असलेला कार्यक्रम आजचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ. छोटे कंपनी ज्यांनी खरोखर जसं संपादन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो संघाचे हिशोब तपासणी विष्णू सप्पाळ. नमस्कार मंडळी. या ठिकाणी आपला जो कार्यक्रम आहे गुणगौरव, विद्यार्थ्यांचा गुणगौरव. हा गुणगौरव संघाला जरी 74 वर्ष झाली तरी आपण गुणगौरव हा संस्थेचा 2010ला जेवढी
51वा वर्धापन दिन साजरा केला तिथपासून आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करतो. उद्देश हा की आपल्या मुलांना पुढे पुढे जास्तीत जास्त, कारण मुलं ही आपली जवळजवळ मुंबईत म्हटलं आपण मुंबई शहरात राहतो असं सगळ्यांना सांगतो, परंतु जवळजवळ विरारपर्यंत आपली वेस्टर्न लाईन आणि सेंट्रल लाईन जर पाहिली तर अंबरनाथपर्यंत आपण राहतो. आणि त्यामुळे एकत्रित मुलं करून आपल्या मुलांना कुठलं मूल कुठेपर्यंत आहे, टक्केवारी किंवा कुठच्या वर्गात शिकते किंवा काय करते हा सांगण्याचा उद्देश हा संघाचा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी गुणगौरव केला जातो. उद्देश मनाशी बाळगलेला हाच आहे की भविष्यात या ठिकाणी समोर बसलेली जी मंडळी असेल ती उच्च शिक्षित, म्हणजे आज मला वाटतं जवळजवळ बॅचलरमध्ये आहे, जवळजवळ बरीचशी सुना आहेत, मुली आहेत बॅचलरमध्ये, म्हणजे BA BCom BSc वगैरे, पण भविष्यात मास्टर डिग्री केलेली असतील हा एक स्वप्न आहे संघाचं. आणि ते मला वाटतं विद्यार्थी आपले पूर्ण करतील ही अपेक्षा करतो. धन्यवाद. प्रथम मी मोठ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करणार आहे ठिकाणी. उद्देश हाच की छोट्या मुलांना कसं घ्यायचं काय करायचं हे कळणार नाही, त्यांचं अनुकरण करतील मोठी मुलं आणि मग ती मुलं ते आपलं बक्षीस स्वीकारतील. असो, प्रथम त्वरित या ठिकाणी यायचं आहे. अथर्व रामचंद्र बागवे, डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, फर्स्ट इयर, वर्ष पहिले. प्रतिनिधी आहे का? नाही. गरज. ओके. नेक्स्ट, माहिती व अभियांत्रिकी, डिप्लोमा व डिग्री, कृषी महेंद्र मेस्त्री, BMS, सेकंड इयर. महेंद्र मेस्त्री यांचे चिरंजीव या जोरात काय वाजवा. मी विनंती करतोय प्रमुख पाहुणे आमचे सांगतात आहेत त्यांच्या हस्ते त्यांचं गौरव करण्यात येईल. कृषी महेंद्र मेस्त्री. लक्षात असू द्या, मगाशी मला वाटतं बागवेने विचारलं तुम्हाला जेवून आलं, ते सगळे मला वाटतं जेवून आलेले आहेत. इथे बिलकुल कमी करू नका काय वाजवण्यामध्ये, त्यांना उत्तेजन करण्याचा हाच एक पर्याय आहे तुमच्याकडे. त्यानंतर समृद्धी गोपाळ परब, MCOM पार्ट 1. समृद्धी गोपाळ परब. जर गैरहजर असले तर प्रतिनिधी घेऊ शकतात. चला नेक्स्ट, पटवीधर मृणाली मोहन थवी, BCom. मृणाली मोहन थवी, BCom. गरज. निर्मिती नरेंद्र बागवे, निर्मिती नरेंद्र बागवे, BCom. निधी सचिन राणे, BCom. निधी सचिन राणे. काळा वाजवा जोरा. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो आहे की कांता साहेबांचे हस्ते यांच्यावर गौरव होईल. त्यानंतर 14वी ऋतुजा भास्कर देसाई. गरज आहे का? ऋतुजा भास्कर देसाई. 13वी प्रणव शिवराम घाडी. जरा लांब आहे वाडीपासून, घर वेळ लागेल करायची यायला. प्रणव शिवराम घाडी प्रतिनिधी येत आहे. या पप्पा तिथे आहे. मी अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात. प्रणव शिवराम घाडी. दीप दत्ताराम नाईक. केला दीप दत्ताराम नाईक. दीप. HSC 12वी स्वरा दत्ताराम परब. गरज वाटते, दोन मुलीचे आहेत. वेदांत तुकाराम नाईक. वेदांत तुकाराम नाईक या 12वी HSC. आमच्या संघाचे ज्येष्ठ सभासद करावडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येईल.
वेदांत तुकाराम नाईक, मृणालिका शंकर घाडीगावकर, आपल्या सचिवांची कन्या आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ती क्लासेसला आहे, तिच्याऐवजी बंधू घेतील. मृणालिका शंकर घाडीगावकर विनंती करते शांताराम नाईक उपाध्यक्ष यांना की त्यांचा गौरव त्यांनी पूर्ण करावा. इयत्ता 11वी संयुक्ता संतोष नाईक, परीक्षा चालू आहे. आता प्रतिनिधी घेत आहे उपाध्यक्ष संतोष नाईक, सुपूर्ण करतील त्यांचा गौरव. संयुक्ता संतोष नाईक. प्रतिनिधी असेल तर फोटो काढत याची काही आवश्यकता नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. श्रेयस सुधीर नाईक 11वी, संघाचे सचिव यांच्या हस्ते यांचा गौरव करणे. श्रेयस सुधीर नाईक. नंतर आदिनाथ संतोष नाईक, आदिनाथ संतोष नाईक तुमचे आहे. आदिनाथ संतोष नाईक दिवा दिवा SSC 10वी, साई भालचंद्र देसाई. हां असते यांचा गौरव होईल. पंचायत साहेब साई भालचंद्र देसाई 10वीचे विद्यार्थी आहेत. जोरात काय होता त्याला. SSC म्हटली की खूप आई वडील त्यांच्या मागे लागतात. रात्रंदिवस अभ्यास, बाकीची वर्ष काही माहिती नसतं त्यांना. असो. स्वामी सकाराम सावंत 10वी हजर आहे. पंचायत साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव होईल. स्वामी सकाराम सावंत. रुपाली लक्ष्मण नाईक, रुपाली लक्ष्मण नाईक. मला वाटतं प्रॉपर मुंबई तुमचं फार कमी आहे, सगळी बाहेरचीच आहे. रुपाली लक्ष्मण नाईक या मी पंचायत साहेबांना विनंती करतोय यांचा गौरव करावा. मी अध्यक्षांना विनंती करीन की या मुलांचे गौरव करायचे आहे. श्रेया सुंदर घाडी अभिनय करते. गरज आहे काय. श्रेया सुंदर घाडी. अच्छा, बहीण स्वीकारते आहे. अध्यक्षांना विनंती करतोय त्या डोंबिवली सुरसुळात आहे. मला आपल्याला डोंबिवली गरज प्रतिनिधी घेत आहेत का येऊन तेवढं काम कार्यकारी मंडळाचं कमी होईल. अध्यक्ष यांचा गौरव त्यांचे चिरंजीवाचा सपोर्ट करा. ध्रुव गोविंद आदित्य विनोद घाडीगावकर या. अध्यक्षांच्या हस्ते होईल. हा यांचा फोटो काढा. त्यानंतर 8वीचा गौरव 8वीच्या विद्यार्थ्यांचा करणार आहोत आपण. आपले ज्येष्ठ सभासद करावडे साहेब यांच्या हस्ते होईल. साई शंकर घाडीगावकर. करावडे साहेब यांचा गौरव करायचा आपण. साई शंकर घाडीगावकर. आर्यन संतोष नाईक इयत्ता 8वी डोंबिवली. युडनी विकास बोलार आले आले. बहुतेक सॅटर्डे संडे त्यांचं गाव असतो. या या. युडनी विकास बोलार करावडे साहेबांचे हस्ते होईल. इयत्ता 7वी उपाध्यक्ष शांताराम नाईक यांच्या हस्ते या मुलांचा गौरव करण्यात येईल. द्रुपद संभाजी कदम. द्रुपद संभाजी कदम. उपाध्यक्ष
सांतापे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येईल. मिताली लक्ष्मण नाईक. काळाची बंदिशी तारा वाचव. मिताली लक्ष्मण वैदेही योगेश देसाई. वैदेही योगेश देसाई गंज. मित्रा देवेंद्र नाईक. अन्वय राजेश नाईक. अन्वय रास्ता गेले प्रतिनिधी कोणी येते का? ठीक आहे नंतर. अन्वय राजेश नाईक. इयत्ता 6वी. मी संघाचे सचिव राजू घाडीगावकर यांना विनंती करेन की या विद्यार्थ्यांचा गौरव करावा. इयत्ता 6वी खुशी संदीप देसाई. खुशी संदीप देसाई. पूर्वा सचिन देसाई. पूर्वा सचिन देसाई. त्यानंतर पार्थ प्रदीप गावडे. पूर्वाचे प्रतिनिधी त्यांनी घेऊ शकतात. या ठिकाणी पूर्वा सचिन देसाई प्रतिनिधी कलेक्ट करायचे आहे. कार्यकारी मंडळाच्या नंतर घेतील ते. इयत्ता 5वी. 5वीचा गौरव प्रमुख पाहुणे पांचाळ साहेब यांच्या हस्ते होईल. वृंदा गोविंद परब. काय डोंबोलीच्या मेगा ब्लॉक असल्यामुळे मुलांना ज्ञान करणं फार कठीण आहे. त्यामुळे मुलं आलेले पण पालक आलेले असो. वृंदा गोविंद परब. आरव कुंडली घाडीगावकर. या आरव कुंडली घाडीगावकर पांचाळ यांच्या हस्ते गौरव होईल. शालिनी शैलेश देसाई. शालिनी प्रतिनिधी घेत आहे. शालिनी शैलेश देसाई इयत्ता 5वी. प्रथम राजेंद्र देसाई. नाही आलेले दिसले असते कृष्णाला. एकांश संतोष नाईक. जोरात टाळ्या वाजवा. हे आपल्या नाटक कंपनीचे सिंगर आहेत, गायक. फार मोठे गेल्या वर्षी त्यांनी काम केले. त्यांनी स्वतःची कला दर्शवली परंतु आपल्या संघाची बचत सुद्धा पैशाची केली. मला वाटतं आम्ही ज्यावेळी 500 काही काय घेऊन जात होतो त्यावेळी पैसे द्यायचे. पैसे सोडा एकाच आपलं गाडी भाडं वगैरे हे सगळं द्यावं लागत असतं. मला वाटतं पुनश्च आपल्या एकांश एकदा जोरात काय वाटतं मोठा हो एकांश. धन्यवाद. इयत्ता 4वी. दीपेश देवेंद्र नाईक. मी विनंती करेन घाडीगावकर यांना. दीपेश देवेंद्र नाईक. इयत्ता 3री. अध्यक्ष आमचे देसाई साहेब गौरव करतील. शौर्य ज्ञानदेव पाटील. शौर्य ज्ञानदेव पाटील. चला रुद्र रितेश थवी. रुद्राचा जोरात याचा अर्थ हे मला वाटतं सूर्यपूर ना. वापी. हा वापीवरून आले बघा. आणि दरवर्षी कार्यक्रमाला हजर असतात. जोरात आला. इयत्ता 2री. भरुणी रोहिताक्ष बोला.
मी पांचाळ साहेबांना विनंती करतोय की यांनी त्यांचा गौरव करावा। बरुणी रोहिताक्ष बोला। कार्तिक राजेंद्र देसाई, प्रिय प्रकाश नाईक, मला वाटतं नाही आहे, प्रिय प्रकाश नाईक। इयत्ता पहिली। मी ज्येष्ठ सभासद करावडे साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी यांचा गौरव करावा। मिताली सुंदर घाली, मिताली सुंदर घाली। साई जय सावंत, साई जय सावंत। अरे वा, छोटी छोटी मुलं अजय थोडं काय वाटतं। वंशिका शैलेश देसाई, प्रतिनिधी आहे। आणि साथी भगवान गावडे, गैरहजर मला आता दिसत नाही। त्यानंतर बालवाडीचा गौरव आमच्या संघाचे उपाध्यक्ष शांतराव नाईक साहेब करतील। वेदिका ज्ञानदेव पाटील, आहे वाटती आहेत मला वाटतं ना। सानवी सुनील कदम, सानवी सुनील कदम या। स्मित प्रकाश नाईक, वेदांत रितेश थवी या। जोरात टाळ्या वाजवा, वाकून टाळे बघा, वाकून। महत्वाची बाजू आवड असावी लागते। आवड असली की सवड आपोआप होते असं म्हणतात। कारण मी सुद्धा लहानपणापासून या संघामध्ये वावरतोय, मोठा झालोय। आणि मला वाटतं माझ्यासोबतची असेल त्यांना कल्पना आहे की किती लहानपणापासून आम्ही कलेमध्ये वगैरे प्रावीण्य मिळालेलो होतो। विद्यार्थ्यांना मला वाटतं इथे कुणाचे गौरव घेतले नाही तसं नाही, सगळ्यांचा आपण गौरव करतोय। म्हणायला नको ज्यांचे झाले नाही त्यांचे होती म्हणून, सगळ्यांचा करतोय। फक्त एवढंच आहे की टक्केवारी मिळवण्याचा प्रयत्न करा। किती टक्केवारी मिळाली तरी आपण मराठा समाजात आहोत, त्यामुळे इतकासा फायदा नाही आहे। फक्त फायदा होईल तो ॲडमिशनला होईल, पालकांचं टेन्शन थोडं दूर होईल। आणि म्हणून गुणवत्ता मिळवा आणि पुढे सरा, पालकांना थोडंसं रिलॅक्स मिळेल। असो, पुढील वर्ष येणार मला वाटतं आता चालू आहे चाचणी। फेब्रुवारीपासून 10वी 12वीच्या परीक्षा चालू होतील। नंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सेकंड सेमिस्टर म्हणजे वार्षिक द्वितीय परीक्षा चालू होईल। त्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळो असं आम्ही संघाच्या वतीनं आमच्या ग्रामदेवतेवर प्रार्थना करतो। आणि मी माझे एकच दोन शब्द सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद विष्णू। सर्व गौरवपात्र कौतुकपात्र विद्यार्थ्यांचं कुलकवळे टेकवाडी समाजसेवा संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भवितव्याकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा। यानंतर आज आपल्याला लाभलेले हितचिंतक माननीय नामदेवजी पांचाळ यांचा आपण आदरातिथ्य करणार आहोत। मी पुन्हा एकदा विष्णू सपकाळ यांना विनंती करतो की त्यांच्याविषयी त्यांचा थोडक्यात परिचय त्यांनी करून द्यावा। अशी हुशार माणसं लाभलेली असतात बघा। आपल्या व्यासपीठावर सुद्धा हुशार बागवेसारखे लाभलेले आहे, ढकलून द्यायचं असो। मला वाटतं प्रमुख पाहुणे फक्त
फक्त एक आउट ऑफ कुंकवळे म्हणजे गावाच्या बाहेरचे आहेत म्हणून आपण फक्त प्रमुख पाहुणे म्हणू शकतो. पण ज्या ठिकाणी आपली संघटना बरेच वर्ष चालू होती, माधववन बुडवड परळ या ठिकाणी ते तिथे आमचे शेजारी रहिवासी आहेत. मला वाटतं आज समवयस्कर म्हटलं ते चालेल, त्यांचं आणि माझं वय जवळजवळ सेम आहे. आम्ही एकत्र बोलणं चालणं वागणं जवळजवळ झालेलं आहे. त्यांची जी समाजाची आपुलकी म्हणजे शब्दापलीकडे संघटनेची टेमवाडी संघटनेची की हा समाज जो आहे तो आपलाच आहे अशा पद्धतीने ते आमचं त्या ठिकाणी भजन चालू आहे. भजनाची सुद्धा ती नेहमी एकरूप झालेली असायची. नंतर नाटकाच्या कधी कधी तालमी गाण्याच्या तालमी वगैरे आमचे नाईक स्वर्गवासी रमेश नाईक तिथे घ्यायचे. असे इतके एकरूप झाले की ते आमच्या सोबत गावापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहे, नव्हे तर मंदिरापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहे. तुम्हाला एक जवळून सांगावं उदाहरण सांगावं लागेल. कल्याण केंद्रात तुम्ही नेहमी जाता येता. कल्याण केंद्रात जी आपली दुर्गा मातेची प्रतिमा जी बसवलेली आहे, आता तो आपण रद्द केला आहे. जुना जो देवारा होता, जुना मंदिर, तो याने देणगी रूपाने दिलेला होता. नव्हे तो खराब झाला. जबाबदारी संघटनेने स्वीकारली नाही, जबाबदारी त्याने स्वीकारली आणि आता खूप सुंदर बनवलं आहे. तो आत्ता लावलाय मला गणपतीच्या दुसऱ्या दिवशी नाही का, नाही गणपती दिवशी आपले गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी दुपारी 2 वाजता लावण्यात आला. ते हे आपले म्हणजे आपल्यापेक्षाही जवळीकपणा साधून त्यांनी या संघटनेची एक नाद जोडली. योगायोग असा की आज आपल्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्यांना स्थान दिले आणि देणं हे आपले कर्तव्य आहे आणि म्हणून दिलेलं आहे. आणि मी म्हणून आपल्या उपस्थित किंवा टेमवाडी समाजसेवा संघाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आमचे अध्यक्ष देसाई साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. अध्यक्ष साहेब त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा सत्कार करा. जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद पांचाळ साहेब आणि देसाई साहेब. आज या ठिकाणी जी प्रतिमा आपण पूजेला लावली आहे ती सुद्धा आपल्या पांचाळ साहेबांनी सगळं तयार करून आणली आहे. पुन्हा एकदा तुला टाळ्या वाजवण्यासाठी आणि मी संघटनेच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतोय की शेवटी मला वाटतं संतांचंच नाव आहे त्यांचं नाही का, ज्ञानेश्वर, आणि मला वाटतं ते 2 शब्द त्या आध्यात्मिकवर सुद्धा बोलतील असं माझा अंदाज आहे. त्यांनी येऊन 2 शब्द आमचं मार्गदर्शन करावं आमच्या उपस्थित बंधू भगिनींना अशी मी त्यांना विनंती करतो. आधी माझे नमन गणेशाला. नंतर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसंच माझे माय आज दुर्गादेवी, आज तिथंच आशीर्वादाने आज कुंकवळ्यात ते रहिवाशी ग्रामस्थ सगळे मला भेटले. आणि मुंबईपासून गोरेगावपर्यंत मी आज वाटचाल करत होतो एवढी वर्ष. त्यांनी मला जो मान दिला आहे, आज सन्मान दिला आहे, ते मी कधी विसरू शकत नाही आणि विसरणार सुद्धा नाही. आता या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे संस्थेचा ज्यावेळी 51वा वर्धापन दिन केला तिथपासून आपण आपल्या वाडीतील बंधू भगिनी जी वय वर्ष 60 होतात
त्यांचा आपण शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो. उद्देश हा की त्यांना व्यासपीठ मिळतं. आता समजा आपल्या महिला बाहेर निघायला लागल्या, त्यांना मिळायला लागले व्यासपीठ, पण तुझ्या पूर्वीच्या ज्या महिला आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध नव्हतं आणि म्हणून संघाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. या ठिकाणी चालू वर्षाच्या मानकरी आहेत. मला वाटतं 60 वर्ष सध्याच्या काळात झाली, 60 वर्ष सध्याच्या काळात झाली. त्याच्या अगोदरपासून गुडघेदुखी वगैरे चालू होते आणि ट्रेनमध्ये प्रवास करणं. आपल्या काही प्रॉपर मुंबईमध्ये आपली मंडळी राहत नाही. बहुतेक आउट ऑफ मुंबई म्हणजे डोंबिवली, ठाणा, वसई कुठे कुठे आहे, तरी त्यांचं प्रतिनिधी जर कोण आले असतील तर त्याने त्यांचा जो आम्ही आमच्या संघाच्या वतीने सत्कार करतोय त्याने तो स्वीकारायचा आहे. प्रथम आहे निशा दिलीप सावंत, सौभाग्यवती निशा दिलीप सावंत. हे आपल्या टेमवाडी संघाचे सभासद आहेत आणि यांची थोडक्यात ओळख संघाची झाली तर यांचे सासरे पी सावंत, पांडुरंग सावंत लेखक म्हणून होते आणि या स्वतः मंत्रालय येथे जॉब करत होत्या. मला वाटतं गैरहजर आहेत आणि यांच्या प्रतिनिधीसुद्धा इथे उपलब्ध नाहीत. आम्ही त्यांचा पोच करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर दुसऱ्या मानकरी आहेत महिला सौ भक्ती भरत देसाई, राहणार वसई. त्यांनी माऊली व्यासपीठावर यायचे. सौभाग्यवती भक्ती भरत देसाई. मी आमच्या प्रमुख पाहुणे पंचायत साहेबांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरात ताल्या वाजवा माऊली. या माऊलींचे सुद्धा गुडघे पाठ वगैरे दुखतात तरी पण वसईवरून त्यांनी प्रवास केला इथे, म्हणून अजून जोरात ताल्या वाजवा. ताल्या वाजवणं हे कधी एक प्रकारचा स्वानिक असते बोलणाऱ्याला, कोणत्याही कलेला. धन्यवाद पंचा साहेब आणि धन्यवाद किरे साहेब. त्यानंतर सौ सुप्रिया अनिल देसाई ह्या प्रकृती स्वास्थ्यामध्ये येऊ शकल्या नाही, परंतु त्यांचे पती श्री अनिल देसाई त्यांचा सत्कार स्वीकारत आहेत. अध्यक्ष विनंती करते आपण यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ सुपूर्द करायचं आहे पतिराज अनिल देसाई यांच्याजवळ. त्यानंतर चौथ्या मानकरी आहेत प्रतीक्षा तुषार गुगळे. त्यांच्या माहेरवासिनी आहेत. आपल्या संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय स्वर्गवासी देऊ सावंत यांची ज्येष्ठ कन्या. मला वाटतं या ठिकाणी प्रतिनिधी आहे, शेजारीच राहतात, त्यामुळे त्यांना घ्यायला हरकत नाही. राजू पण आलाय ना, हां सुनबाई घ्या ना. त्यांच्या वहिनी स्वीकारत आहे. मी सचिव यांना विनंती करेन की त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सुपूर्द करायला सांगायच्या प्रतीक्षा गुगळे यांना. धन्यवाद सावंत. या ठिकाणी काही कधी संस्था चालवितेवरील बरेचसे काही आपले सभासद आहेत. पुष्कळ कष्ट करतात, परंतु त्यांना वेळ नसली आहे. पण त्यांचे अरे वा जोरात आहे वाजा योग्य वेळी आहे. तर असेच आपलं तुम्हाला कल्पना असेल की आपले स्वर्गवासी रमेश संभाजी कदम पेंटर म्हणून आपल्या संघामध्ये त्यांची ओळख होती. त्यानंतर स्वर्गवासी विलास संभाजी कदम यांनी ज्या मुलाला वाढवलं आणि त्यात पावलावर पाऊल ठेवून सचिन कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती
सचिन कदमच्या खरोखरच गेली 2 वर्ष गेल्या वर्षभरात पाहतोय, यावर्षी सुद्धा पाहतोय त्या ठिकाणी त्यांच्या घराशेजारी एक छोटंसं त्यांच्या चालीचं कार्यालय आहे. कार्यालय मिळतेच असं नॉमिनल भाडं देऊन, परंतु तिथे चहा जेवण वगैरे वगैरे जी काही त्यांची तारांबळ आहे ती वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे असं कुणीच करू शकत नाही. एक मुलगा आहे त्यांच्या पदाशी, त्याचं जे गाणं मला वाटतं सचिन कदम सुद्धा घरी नसतात. मला वाटतं कधी कधी असं वाटतं की त्यांच्या घरी जायचं नाही, पण जाण्याशिवाय पर्याय प्रकार ते स्वतःच येतात. असो, या ठिकाणी सचिन कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी दोघांनी व्यासपीठावर यायचे आहे. कारण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ करून आम्ही त्यांचा सत्कार करतोय. मला वाटतं दोघे जण आलेले आहेत, दोघांनी यायचे आहे आणि चिरंजीवाला बरोबर घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. तिघांची साथ आहे या नाटक कंपनीला. मी पाहुण्यांना पंचायत साहेबांना विनंती करतोय की यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा एक सन्मान करायचा आहे. जोरात काय वाजवा. जवळजवळ दर रविवारी 10-12 शूट बस करणं रविवारच्या ठिकाणी तेवढी सोपी नाही हो, सकाळपासून 5-6 वाजेपर्यंत. आणि मला वाटतं काय जोरात वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता त्या ठिकाणी नावाभिमान झालं. सौभाग्यवती निशा दिलीप सावंत, मग त्यांचा परिचय थोडक्यात सांगितला नाही. त्यांचे सासरे लेखक उभे होते, त्या मंत्रालयात जॉबला होते. वेळी या ठिकाणी संघाने मला वाटतं चालू वर्षी आपलं महिला ज्येष्ठ सभासद म्हणून या ठिकाणी मानकरी आहात. व्यासपीठावर यायचं या ठिकाणी आणि आपलं स्वीकार करायचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ. आणि मला वाटतं तुम्ही 2 शब्द बोललात आमच्या महिलांसमोर तरी चालेल. विनंती करेन संघाच्या वतीनं. मी प्रमुख पाहुणे विनंती करेन त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे आमच्या ज्येष्ठ सदस्य सौ निशा दिलीप सावंत. शूटिंग चालू आहे. धन्यवाद सावंत वहिनी, धन्यवाद. सावंत वहिनींना विनंती केल्याप्रमाणे ते तयार झालेले आहे. असं माननीय अध्यक्ष श्री देसाई आणि आपले टेमवाडीतील बंधू आज आपण 74व्या वर्षात वर्धापन दिनानिमित्त सगळे एकत्र आलो त्याबद्दल. आणि वर्धापन दिनानिमित्त आम्हा वरिष्ठांच्या करून देऊन आम्हाला सत्कार करण्याकरता बोलवण्यात आलं, याबद्दल मी आज जो आपण टेमवाडीने जो आपल्या कार्यक्रम अरेंज केला आहे, खरोखरच ही जी प्रथा होती आहे ती सर्वांना चांगल्यापैकी मार्गदर्शन करणारी प्रथा आहे. कारण यातूनच आमचे
पुढचे जे लोक निर्माण होणार आहेत ते याच कार्यक्रमातून होणार आहे. आणि या समाजाची बरीच जुनी परंपरा आहे. या समाजाने नाटकं म्हणा, भजनं गाजवलेली आहे. त्यामुळे या समाजाची जी इतिहास आहे तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. आणि या अशा या समाजाचा प्रत्येकाने सहकार्य करून या मानाच्या किंवा इतर या ठिकाणी भाग घेऊन आपण उपस्थित राहावं एवढं मी बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद करवडे साहेब. यानंतर समाजसेवा संघाला लाभलेले तरुण कर्मचार अध्यक्ष माननीय तुकाराम देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी नमस्कार मंडळी. रामदेवता श्री दुर्गादेवी मातेच्या चरणी समस्त हिंदवी स्वराज्याचे जनक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर सत्कार मूर्ती, गौरव प्राप्त विद्यार्थी आणि उपस्थित बंधुमित्र, आज कुंकावाडी टेकवाडी समाजसेवा संघाचा 74व्या पदार्पण दिनाच्या निमित्ताने प्रथम सर्वांचं अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो. आज येथे विविध कार्यक्रम उत्तम पार पडले ते आमचे सहकारी आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने. आपले सर्वात मोठे कर्तव्य आपल्या मुलाला चांगले घडविणे. मुलाला फक्त चांगल्या शाळेत घालून आपली जबाबदारी सोडणे असे करू नका. मुलांच्या आधी कोणते कलागुण आहेत त्याची आवड ओळखून त्याने ती संधी उपलब्ध करून द्या. खेळ, संगीत, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलांमध्ये आवड निर्माण करा. मग मुलांना घडविणे सोपे होईल आणि आपली मुले शिक्षित होतीलच, त्याबरोबर त्यांचं भविष्यही उज्ज्वल होईल. जीवनात यश मिळवायचं असेल तर व्यक्तीच्या अंगी जिद्द, चिकाटी, मेहनत व संयम हे गुण असणे आवश्यक आहे. पुढचा काळ हा मुलांना नोकरी मिळवणे कितीचे होणार आहे. त्यामुळे मुलांना उद्योजक बनवण्याकडे कल ठेवा. मी माझ्या जीवनात काय संघर्ष केले थोडक्यात सांगतो. एक सामान्य नोकरी नसलेला माणूस धंद्याचा वेळ घेतलेला काय करू शकतो हे तुमच्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे. मी कॉलेज करून फॅशन डिझाईनचा कोर्स केला. त्या फॅशन डिझाईनचा कोर्स करून मी माझ्या हाताखाली 2 मास्टर ठेवले आणि त्यांच्याकडे मी थोडं कामं करून घ्यायचो. 1-2 वर्षामध्ये मी मोठ्या प्रमाणात आज तिथे आमच्या बोरिवली एरियामध्ये नाव कमवलं, पैसा कमवला, इज्जत कमवली, सर्व कमवलं. त्यानंतर मी कॉलेज करून हे जोडधंदामधून टेलरिंग करता करताच एक रिक्षा घेतली. मी दिवसभर म्हणजे धंदा करायचो याचा टेलरिंगचा धंदा करून कॉलेज करायचो. कॉलेज करून रात्री 1 वाजेपर्यंत रिक्षा चालवायचो. आणि हे सर्वांना माहीत आहे. आपल्या इकडच्या प्रत्येक पाणीच्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर गणपतीचा व्यवसाय केला, अगरबत्तीचं होलसेल चालू केलं आणि सगळे आतापर्यंत सक्सेस चालू आहे. सगळ्या गोष्टी माझ्या आतापर्यंत चालू आहेत. दैसर, कोरडी आणि याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनची कामं केली. 40-50 रूम बांधले. समाजामध्ये कॉलेजला असल्यावेळी माझे हे सगळे व्याप झालेले होते. परत त्याच्यानंतर त्याच्याकडे मी तेवढं थांबलो नाही. ते करता करता मी अलाड अकॅडमी दादरला एक इंजिनिअरिंगचा कोर्स चालू केला. तो कोर्स घेतला आणि त्याच्यानंतर मी पाठी कधी वळून पाहिला नाही. त्या कोर्स केल्यानंतर इंजिनिअरमध्ये एवढी माझी काम आणि एवढा मला व्याप पडला. आज मी 44 वर्ष हा धंदा अजूनही चालू आहे माझा. आणि त्याबरोबर माझा मोठा मुलगाही त्याने सिव्हिल केलं आहे. तो पण त्या लाईनमध्ये आहे. त्याने पण माझा तो वाचाबरोबर पुढे चालू आहे. आज माझे नाही बोललं तरी बोरिवलीमध्ये फर्निचर वर्कशॉप, नंतर ग्रिलचं वर्कशॉप, स्वतःचं ऑफिस हे मी आपल्या दुर्गादेवी यांनी सुद्धा सर्वांच्या आशीर्वादाने चालू केलं आणि ते अजून होऊन ठेवलं आहे. एवढे झाल्यावर स्वतः स्वस्त बसलो नाही. मला दुर्गादेवीच्या नावाने काहीतरी चालू करायचं होतं. म्हणून सत्कार क्षेत्रात पदार्पण केले. सहकार क्षेत्रात पदार्पण केल्यावर 1996 साली श्री दुर्गादेवी नागरी सहकारी पतपेढ चालू केली.
त्यांचे आज 800 कोट्याचे ऑफिस आहे म्हणतात आणि आज त्याचे 1100 सभासद असून 10 करोडचा धंदा करत आहे. 10 करोडची गाडा आहे. आज तुम्हाला मी आव्हान करतो, आज 10 रोडमध्ये बोरोली, कांदिवली, दसरमध्ये कुठलीही व्यक्ती असेल आणि कामधंदा करत असेल आणि कधी कशाला कशाची गरज लागली तर तुम्ही माझ्या पत्रे देऊ शकता. भाजपमध्ये आमची संस्था आम्ही स्थापन केलेली आहे, त्यात येऊ शकता आणि तुमचं जर खरंच कागद किंवा तुमच्या बाकीच्या सगळ्या प्रोसिजर जर नीट असतील तर त्याला मी जबाबदार आहे तुम्हाला लोन देण्यासाठी आणि तुम्हाला धंदा उभा करण्यासाठी. थोडक्यात काय तर केल्याने होत आहे, ते केलंच पाहिजे. अजूनही काहीतरी करायचं मला पुष्कळ आवड आहे. आता या 44 वर्ष केल्यानंतर सुद्धा अजून मी एक गोष्ट केली. आता आपल्या याच्या दुर्गादेवी मंडळावर पण आम्ही लोक सगळं सहकार्याने आम्ही तिथे पण त्याच्या कमिटीवर आलो आहोत आणि इकडे आज मी 6 वर्ष झाली. 1 वर्षासाठी आलेलो होतो मी, डायरेक्ट मला अध्यक्ष केला गेला. 1 वर्षासाठी आलेला असताना सुद्धा आज मी 6 वर्ष इकडे यांच्या आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे मी आज 6 वर्षापर्यंत हे काम अविरत चालू ठेवलं आहे. आणि आज माझ्या वयाची 65 वर्ष झाली. 65 वर्ष झाल्यावर मी विचार नाही केला की 60 वर्ष झाले आता मला घरी बसायला पाहिजे. पण ते होऊ नये मी स्वतः त्याच्यात उडी मारली आणि काम करता येईल. सगळं मला जमतंय माझ्या सहकार्यांमुळे. आज मला लाभलेले शांताराम नाही, हे राजू गाडी, एवढे भारतस्थ लोक आहेत. त्याच्यामध्ये मी असतो, मला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं. मला त्याच्याकडे एवढं पाहून मला समजेल कशी लोक आहेत ती माझी. त्यामुळे मी ह्या ह्याच्यामध्ये आज नाव कमवलं केलं हे तुमच्या आशीर्वादाने, दुर्गादेवीच्या आशीर्वादाने. आणि त्यामुळे असाच तुमचा सर्वांचा आशीर्वाद व सर्वांचे सहकार्य आपल्याला लाभो हीच त्या दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करून मी माझे 4 शब्द संपवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. देसाई साहेब, असं सहकार्य तुमचं समाजसेवा संघाला यापुढेही मिळत राहील अशी प्रार्थना करतो. यानंतर प्रमुख आकर्षण या ठिकाणी आजचा हा साजरा होत असलेलं पहिलं सत्र, दुसरं सत्र आपल्या जन्मगावी होत असतं, गावी तुंगवळे मुक्कामी. आणि त्यानिमित्त होळीच्या साठी आपण दुर्गांजली आपलं जे मंडळ आहे नाट्यमंडळ, तर ते कलाकार नवोदित या ठिकाणी नाटक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेऊन जाणार आहे. तर त्याविषयी थोडक्यात माहिती त्यातील कलाकार आणि इतर काही बरंचसं आपले विष्णू सप्पा देतील. प्रथमतः गतवर्षी नाट्यप्रयोग जो सादर केला गेला का संगीत सामाजिक विनंती नाटक प्रतिष्ठा 2000 मार्च 2024, त्यावेळी तो आता या ठिकाणी जी नांदी वाजवली भटकीवर आणि त्यावेळी इथून गावात जाऊन वाजवली की आमचे सहकारी आहेत अनिकेत घारीगावकर तालरक्षक म्हणून त्यांनी साथ दिली, विनामूल्य अशी साथ दिलेली आहे. तर आपण संघाच्या वतीने आज त्यांना पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा सत्कार करतोय. प्रमुख पाहुण्याचे असते मी अनिकेत घारीगावकर यांना विनंती करतो व्यासपीठावर येऊन आपण हा आमचा पुष्पगुच्छ करावा. प्रमुख पाहुण्याचे असते पांचाळ साहेब. हो, सचिव आमचे जे राजू घारीगावकर आहे त्यांचे भाचे आहे, भाचा चाफेकर, मुक्काम चाफेकर इथे आहे. प्रथम राजूंनी का नाही सांगितलं, टाळ्या जोरात पडणार नाही म्हणून पहिलं नाही सांगितलं, सॉरी. असो, तर आता मला वाटतं बाबी म्हणाले की उद्या द्वितीय सत्र आपण 12 मार्च 2025ला गावात साजरा करणार आहोत. संघाच्या वतीने कुलकवळे टेंबडी समाजसेवा संघ संचलित दुर्गांजली प्रस्तुत 12 मार्च 2025 रोजी रात्र 10 वाजता तो नाट्यप्रयोग सादर करणार आपण. संगीत सामाजिक नाट्यप्रयोग यशवंत मानके लिखित आणि अनिल गावडे दिग्दर्शित हा नाट्यप्रयोग आहे माझं काय चुकलं. काळा जोरात वाजवला ते मी काय चुकलं म्हणून वाजवलं शकत काय. असं नाटक खूप छान आहे. मला वाटतं जे येतात
ते त्याचा उपभोग घेतात. गतवर्षी सुद्धा असं म्हणतात की छान नाटक झालं, प्रतिष्ठा वगैरे. यावर्षी त्याच्यापेक्षाही छान मला वाटतं संगीत सामाजिक नाटक. कलावंत एक दोन आम्ही नवीन आणण्याचा प्रयत्न करतोय की त्यांनाही संस्था पुढे चालवायची आहे. आणि त्याप्रमाणे यावर्षी मला वाटतं जरा चेहरा दाखवायला हरकत नाही, कलावंतांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. जरा आपलं जे माझं काय चुकलं हे कलावंतांना विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे सगळ्यांनी. फक्त एकच कलावंत नवीन घेतले म्हणजे ते समजतील आपल्याला. कलाकारांना विनंती करतोय व्यासपीठावर यायचे. भास्कर देसाई नावं घ्यायची का कलावंत? माझं काय चुकलं म्हणजे कलावंत. रामचंद्र घाडगावकर, सुधीर नाईक, प्रथमेश गावडे, प्रदीप परब आणि नवीन कलावंत आहे विनोद घाडगावकर. असो. आणि दिग्दर्शक आहेत आपले प्रथमे आपले अनिल गावडे, त्यांनी व्यासपीठावर यायचे आहे. आणि मी आमच्या पंचायत साहेबांना विनंती करेन की आमच्या अनिल गावडे यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. दिग्दर्शक शुभेच्छा द्यायच्या आहे. या कंपनीला आपण सर्वांच्या उपस्थितीत शुभेच्छा देत आहे. अजून एक कलावंत आहे ते गावी आहे, सुनील नाईक. नोंद घ्यायची आहे, सुनील नाईक. या ठिकाणी आता जे उपस्थित कलावंत आहेत आणि अनुपस्थित जे आहे सुनील नाईक आणि मोरे म्हणून अक्षदा मोरे म्हणून आपल्याकडे मुलगी आहे. तर ह्या सर्वांना आपण तुमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा दिलेल्या आहे. पुन्हा लक्षात असू द्या 12 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजता यशवंत मानके लिखित, अनिल गावडे दिग्दर्शित संगीत सामाजिक 3 अंकी नाटक माझं काय चुकलं. ओके, धन्यवाद. आता मला वाटतं या ठिकाणी बहुतांश आमचा सोपास्कार झालेले आहे. थोडक्यात आमचे तरुण कार्यकर्ते येणार आहेत. तरुण कार्यकर्ते या ठिकाणी रामचंद्र घाडगावकर यांनी यावं आणि थोडक्यात आभार करावे. धन्यवाद चकवा काका. मी आता जे काही बोलणार आहे ना ते स्क्रिप्टेड नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे आज कुंकवाई टेमवाडी समाजसेवा संघ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशी एकमेव सामाजिक संस्था आहे. आणि खरोखरच आपण आज जो हा आपला सभागृह या ठिकाणी भरलेला दिसतोय आणि या ठिकाणी आपल्याकडे ज्येष्ठ सभासद पण आले, त्याच्यानंतर लहानात लहान आपले जे विद्यार्थी आहेत ते देखील आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की आम्ही कोणालाही असं म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी, कारण आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण कोणाच्या घरी जायला वगैरे आपल्याला तेवढा वेळ नसतो, कारण आपण जे हे समाजकार्य करत असतो हे आपल्या नोकरी धंदा सांभाळून आपण या ठिकाणी करत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपला कुंकवाई टेमवाडी समाजसेवा संघाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आपल्या संघाच्या प्रत्येक सूचना असतात त्या सूचना त्या ठिकाणी मांडत असतो. त्याच्यामध्ये आपल्या समाजसेवा संघाच्या माध्यमातून आपण भरघोस अशी देणगी तर देतोच. महत्त्वाचं म्हणजे अजून काही त्याच्यामध्ये आहेत, वैद्यकीय निधी आहे, अकस्मात निधी आहे, शैक्षणिक निधी आहे. आणि याचप्रमाणे की एक वेळ असा आला होता की साधारण 26 जुलैसारखा एक प्रसंग घडला होता की भरपूर ठिकाणी पाऊस आपल्या मुंबापुरीमध्ये आला होता. या माध्यमातून आपण एक निधी त्यावेळी चालू केला होता की एमर्जन्सीमध्ये जर अशी जर कोणाला गरज भासली तर आपण त्या ठिकाणी तो एक निधी आपण मिळवू शकतो. म्हणजे एकमेव आपण असा विचार करतो की आपली कुंकवाई टेमवाडी समाजसेवा संघ कसा पुढे जावा, आपल्या ज्या रोजच्या गरजा आहेत आणि
आपल्या समाजाच्या माध्यमातून की आपण कुठे त्यांना उपयोगी पडू शकू ह्याचा आम्ही प्रत्येक वेळी समाजसेवा संघाच्या वतीनं विचार करत असतो. महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन आमचे केदार म्हणजे आमचे अध्यक्ष तुकाराम देसाई यांचे मोठे सुपुत्र श्री केदार तुकाराम देसाई या ठिकाणी उपस्थित राहिले. खरोखरच कुंकवली टेकवाडी समाजसेवा संघाच्या वतीनं मी त्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आज त्यांनी सगळ्या माध्यमातून सगळे कॉन्टॅक्ट्स एकत्र केले, त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही ॲडमिन म्हणून त्या ठिकाणी आलो आणि परत आमच्याकडे जे जे कॉन्टॅक्ट्स आले ते सर्व कॉन्टॅक्ट्स आम्ही त्याच्यामध्ये एकत्रित केले. याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आपले सीताराम देसाई पण आहे की आजचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करतो त्याच्या पाठीमागे एक वेगळी व्यक्ती आहे. कारण सकाळ झाली की त्यांचा फोन असतो की राजू आपल्याला हे नियोजन हवं आहे, राजू आपल्याला ते नियोजन हवं आहे. तर या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टींचं नियोजन करत असतो आणि त्याचप्रमाणे की त्याच्या पाठीमागे वरची ज्येष्ठ मंडळी पण आमच्याबरोबर असतात. जसे की आमचे तुकाराम देसाई अध्यक्ष आहेत, त्यांना कुठलीही गोष्ट जर आम्ही कधी म्हटलं की काका आपल्याला हे करायचं आहे, कायम त्यांचा ग्रीन सिग्नल आम्हाला असतो. पण त्याच्यातून आम्हाला ते नेहमी एकच सांगत असतात की कुठलीही गोष्ट करा पण सगळ्या गोष्टींचा विचार करून विचारपूर्वक कुणाचीही मनं दुखावली जाणार नाही, असं काहीतरी का म्हणजे आपण करूया. आणि नवीन 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 त्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं. त्याच्यानंतर आपले शांताराम नाईक काका त्यांचंही आम्हाला बहुमोल असं कायम मार्गदर्शन असतं. कारण जुन्या काही गोष्टी असतात, जुनं मार्गदर्शन असतं जे आम्ही आता नवीन मुलं आहोत किंवा नवीन आमचे जे कार्यकर्ते आहेत आम्हाला काही माहीत नसतं. पण केशव काका आहेत, त्याच्यानंतर आमचे विष्णू सकपाळ काका आहे, त्याच्यानंतर विष्णू बागवे आहे, अशी जी ज्येष्ठ मंडळी आहे त्या ज्येष्ठ मंडळींकडून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं. आणि त्या माध्यमातून आपण आजचा जो कार्यक्रम यशस्वी करतो हे यशस्वी करण्याचं त्याच्या पाठीमागे खूप हात लागलेले आहेत, खूप मार्गदर्शन आहे आम्हाला. आम्ही हा जो कार्यक्रम या ठिकाणी सादर करतो किंवा साजरा करतो त्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की आज जी लहान मुलं आज बक्षीस घेत आहेत की ज्यावेळी काका मगाशी म्हणाले की 2010 यावेळी हा कार्यक्रम ज्यावेळेस चालू केला तर त्याच्याही अगोदर आपला कार्यक्रम काही ना काहीतरी आपले कार्यक्रम चालू होते. आम्ही त्यावेळी लहान होतो आणि असंच बक्षीस वगैरे घेण्यासाठी आम्ही आतुरतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहायचो. तेव्हा पर्सेंटेजची खूप भीती वाटायची आम्हाला, आमचे पर्सेंटेज नेहमीच कमी असायचे. पण मनापासून एक असायचं की आज ज्याप्रमाणे सकपाळ काका या ठिकाणी बोलत होते, सकपाळ काका ही एक साधी व्यक्ती नाही आहे. आज वेगळ्या वेगळ्या संस्थांवरती ते संचालक म्हणून काम करत आहेत. क्षत्रिय गडकरी मराठा आज त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्यांच्या बाबत जर भरभरून बोलायला गेलो ना तर आजची वेळ कमी पडेल. अशी व्यक्ती म्हणजे आमचे सकपाळ काका. खरोखर कुठल्याही गोष्टीमध्ये आम्हाला त्यांचं म्हणजे असं बहुमोल असं मार्गदर्शन असतं. आजचा कार्यक्रम बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी जो काही करत आहोत की आत्ताची जी तरुण मुलं आहेत आपली की जसं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्रींनी घडवलं त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सगळ्या माता भगिन्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या. माझं एवढंच म्हणजे कळकळीची विनंती आहे की प्रत्येक आई वडिलांनी आपली जेवढी मुलं आहेत त्या मुलांना इतकंच सांगा की आयुष्यभर आपण खूप कमवायचं, अभ्यास करायचं, सगळं काही करायचं, पण आपण कोणाचं तरी एक देणं लागतो ते म्हणजे आपल्या समाजसेवा संघाचं. धन्यवाद. याचं कारण असं आहे ना की आज समाजसेवा संघ कुंकवली टेकवाडी समाजसेवा संघाच्या सचिवपदी मी या ठिकाणी काम करतोय आणि त्याचप्रमाणे ह्या कुंकवली टेकवाडी समाजसेवा संघाला म्हणजे एक मी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की 2005 साली माझं लग्न झालं. त्यावेळी जास्त म्हणजे असं समाजामध्ये माझं प्रश्न उठणं नसायचं. एखादा कार्यक्रम असेल तेव्हा यायचो, मीटिंग्स वगैरे असायचं तेव्हा माझं उपस्थिती कमी असायची. पण ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी आपल्याकडे एक प्रथा आहे की आपण मांडाची तळी करतो. मांडाची तळी करतो ती माझी गावी झाली. त्या ठिकाणी असा विषय झाला होता की जर या व्यक्तीचं जर समाजाला सहकार्य नसेल तर आम्ही
यात त्याच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू शकणार नाही. पण त्यावेळी मी कुंटोळे टेंबवाडी समाजसेवा संघाला 2005 मध्ये मी एक शब्द दिला होता की याच्यानंतर कायमस्वरूपी समाजसेवा संघामध्ये मी कार्यरत राहील. हे कार्य करत असताना मला त्यावेळी म्हणजे केशव सावंत काका त्यांच्या अध्यक्षतेखाली मी 2009 मध्ये सेक्रेटरी पद भूषवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले दिवंगत रवींद्र सावंत साहेब त्यांच्याही हाताखाली थोडे काही महिन्यांनी कार्यरत म्हणजे काम केलेलं आहे. अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींचं मार्गदर्शन त्यावेळी मला मिळालं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की समाज जो आपला आहे तो आपला आहे खरोखर. कारण कसं आहे की ज्यावेळी आपण चुकतो त्यावेळी 2 शब्द आम्हाला ऐकूनही घ्यावं लागतं. कारण त्या 2 शब्द ऐकून घेतल्यानंतर आमचा जो कान म्हणजे पिळला जातो तो कायमस्वरूपी असतो आणि त्याच्यातून एक कार्यकर्ता घडतो. याच्यातलं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे की कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये एक ध्यास असतो की काहीतरी कुंटोळे टेंबवाडी समाजसेवा संघामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडाव्या. म्हणजे आपले सभासद आहेत लांब लांब राहणारे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये जावं. जरी मला प्रत्यक्षात जाता नाही आलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझे विचार मी सतत पोहोचवत असत. काही सभासदांना असं वाटत असेल अरे हा काय माणूस डोक्यावर पडला रोज सारखे काहीतरी मेसेज पाठवत असतो. पण याच्या पाठीमागचं माझं एवढं उद्दिष्ट असतं की एक आपल्या टेंबवाडी समाजसेवा संघाची तळमळ असते की कुठेतरी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावे, आपल्या सभासदांपर्यंत पोहोचावे. कारण आजकाल सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. आपली जी मुलं आहेत जास्त करून व्हॉट्सअपच्या आणि इंस्टाग्रामवरती असतात. म्हणून ह्या गोष्टीचा थोडासा आम्ही वापर करतो आणि जेणेकरून आपल्या मुलांपर्यंत आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की जास्तीत जास्त आपले जे सभासद आहेत बंधू भगिनी आहेत त्यांच्या मुलांना आपण असं थोडंफार प्रोत्साहन देऊया आणि आपल्या समाजसेवा संघाच्या ठिकाणी आपण थोडं आकर्षित करूया. आज ह्या समाजसेवा संघालाच आपण इतकं म्हणजे व्यवस्थित हे समाजसेवा संघाच्या अंगाने आपण ज्यावेळी कार्य करत असतो ना तेव्हा आपला हा समाज आपल्याला पुढे पुढे नेत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी कुंटोळे टेंबवाडी समाजसेवा संघाचा सचिव म्हणून मी काम करतोय. त्याचप्रमाणे आपलं कुंटोळ्याचं गावाचं ग्रामदैवत कुंटोळे टेंबवाडीमध्ये आपली आई दुर्गादेवी मातेचं जे मंदिर आहे ते दुर्गादेवी मंदिर देवस्थान मंडळ ह्या देवस्थान मंडळावरतीही मी सचिव पदावरती काम करतो. हे मी काम करत नाही आहे, माझी समाजसेवा माझा समाजसेवा संघ तो माझ्याकडून करून घेतला आहे आणि ती सेवा आहे आणि ती मी करतो. असो अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की पुढच्या वर्षी आपला हा 74वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आपण या ठिकाणी सादर करतो. पुढच्या वर्षी आपला 75वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अमृत महोत्सव सोहळा आपण साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने की काही ना काही उपक्रम तरुण पिढी असू दे यांना थोडंसं आकर्षित करण्यासाठी म्हणा किंवा आपलं थोडं म्हणजे ॲडव्हर्टाईज थोडी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही एक नवीन हे केलं की पाठीमागे तुम्ही एक काउंटर बघितलं असेल त्या ठिकाणी आपलं टी शर्ट कुंटोळे टेंबवाडी समाजसेवा संघाच्या माध्यमातून पुढे कुंटोळे टेंबवाडीचा लोगो असणार आहे आणि पाठीमागे आपली दुर्गांजली म्हणजे दुर्गांजली नाट्य मंडळ असं त्या ठिकाणी पाठीमागे त्याचा हे असणार आहे. अशी थीम आम्ही त्या ठिकाणी बनवलेली आहे. पाठीमागे 2 प्रकारचे टी शर्ट तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यातून कोणतं टी शर्ट आपल्याला हवं आहे त्या पद्धतीमध्ये आपण पाठीमागे काउंटरवरती आपली साईज आणि आपली नावं त्या ठिकाणी नोंदवायची. त्याची रक्कम आपण जानेवारी म्हणजे 15 तारीखपर्यंत आपण ठेवलेलं आहे. त्या 15 तारीखपर्यंत तुम्ही ती रक्कम जसं आपण या ठिकाणी वर्गणी जमा केली किंवा यथाशक्ती जर देणगी आपण जमा केली त्याप्रमाणे खाली जे आपले प्रमुख ठेवलेले आहेत त्यांच्या माध्यमातूनही तुम्ही आपली रक्कम जमा करून ते टी शर्ट आपण घेऊ शकता. या ठिकाणी टी शर्टची जे मूल्य ठेवलेले आहे आपण 300 रुपये ठेवलेले आहे. त्या 300 रुपये याच्यासाठी ठेवले आहे की त्याच्या पाठीमागे आमचं एक वेगळं उद्दिष्ट आहे आणि ते जे उद्दिष्ट आहे ते आम्ही तुम्हाला स्थानिक पातळीवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती देऊ. थोडक्यात जास्त बोललो असेल मी, जे चुकलं असेल किंवा चुकीचं मार्गदर्शन जर मी काय केलं असेल तर ते माझ्याकडे ठेवतो आणि चांगलं असेल ते खरोखर ते तुम्ही आत्मसात करा इतकंच मी बोलून त्या ठिकाणी थांबतो. खरोखर सुंदर असं मनोगत आपले सचिव राजू घाडी यांनी व्यक्त केलं.
नाटकामध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर समाजसेवा संघाच्या वतीने अल्पोपहार चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कार्यक्रमाचा समारोप म्हटलं की आभार प्रदर्शन. समाजसेवा संघाचे कार्यकारी सदस्य रामचंद्र घाडी यांना मी या ठिकाणी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी छोट्या मुलांचा आपल्यासमोर अल्पोपहार चहा पान होताना सादर करण्यात येईल. या ठिकाणी आपण माझे जे 2 शब्द आहेत ते शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचं आयुष्य आरोग्य आपल्या सर्वांना चांगलं मिळो. आपल्या सर्वांमध्ये समाविष्ट आत्मारूपी परमेश्वराचं मी वंदन करतो. धन्यवाद. सर्वप्रथम समाजसेवा संघाने मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल फुलपावी टेंबोली समाजसेवा संघाचे मी आभार व्यक्त करतो. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या होतात. गुण जोडल्या फुलानं कळल्या अशा या रेशीमवर ऋणानुबंध ठाऊक नव्हते एकमेकांना शोधित नाते तसे जुनेच होते आगमन झाले शुभयोगाचे. नाते जोडले निमित्त होते कार्यक्रमाचे होते हे बंध रेशीमाचे. व्यासपीठावरील तसेच आजच्या कार्यक्रमात लाभलेले प्रमुख पाहुणे आणि माझे मित्र माननीय श्री नामदेव मेस्त्री यांच्याही आजच्या कार्यक्रमाला वेळात काढून उपस्थित राहिल्याबद्दल संघाच्या वतीने आभार. उपस्थित सर्व सभासद बंधू देणगीदार हितचिंतक दुर्गांतील नाट्य मंडळ विद्यमान कार्यकारी मंडळ सल्लागार मंडळ स्थानिक कार्यकारी मंडळ सल्लागार मंडळ गौरवपात्र विद्यार्थी सत्कार पात्र सभासद तसेच सुरेंद्र गावस्कर सभागृह व्यवस्थापन भरत साहेब प्रणय व इतर सहकारी क्षत्रिय गडकरी मराठा सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग सहकारी बँक लालबाग कर्मचारी वर्ग या सर्वांचे समाजसेवाच्या वतीने आपले सदस्य आभार. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन अगदी आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणूनच तुमच्यासाठी चांगली माणसं भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच राहू ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. जसे की पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार सजन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. तसेच नवीन इंग्रजी वर्ष 2025 तुम्हा सर्वांना आनंददायी सुखदायी जावं हे त्या दुर्गादेवीची मी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हॅलो. आता आपण चहा आणि नाश्ता या ठिकाणी निघालो आहोत आणि ते करत असताना की या ठिकाणी आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना टाळ्या निदान आपण टाळ्या तर नक्कीच वाजवू शकतो. त्याच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं. धन्यवाद.
प्रोत्साहन द्यायचंय मुलांना.
लक्ष द्या सर्वांनी इकडे लक्ष द्या आणि कृपया शांतता राखा प्लीज. फार कमी वेळामध्ये तो सर्व एकत्रित करून आपल्याला दाखवणार आहे. हे सर्वच मुलांना जमत नाही. हे कसं आहे की वेगळी दैवी देणगी लागते. क्वचितच अशी मुलं असतात की अशा प्रकारे सादरीकरण करत असतात. धन्यवाद. दुसरं सादरीकरण तुम्हाला दिसतच आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आमचे छोटे नाई म्हणजे दादाला प्रोत्साहन देतो. आपण प्रत्यक्ष स्वतः बघितलं असेल फार कमी वेळामध्ये त्याने सगळे. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय एकांश संतोष नाईक. सुंदरपणे 1 मिनिट 10 सेकंदामध्ये